खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड विरुद्ध सोलापूरच्या न्यायालयात दाखल केलेली खासगी फिर्याद न्यायाधीशांनी फेटाळून लावली। सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराड याच्या नावे असलेल्या सानवी ट्रेडर्स आणि त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या अन्वी एंटरप्राइजेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामाला होता। त्याने सन 2020, 21, 21-22 आणि 22-23 या आर्थिक वर्षामध्ये व्यापाऱ्याकडील होणारी वसुली स्वतःच्या आणि यातील फिर्यादी पत्नीच्या नावे वळती करून घेऊन रक्कम 1,08,00,000 रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद सुशील कराड याच्या विरुद्ध 19 जुलै 2024 रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। तेव्हापासून आज तागायत फिर्यादी आणि तिचा पती फरार आहेत। त्यांनी न्यायालयातून जामीनही घेतलेला नाही अथवा पोलिसांना सहकार्य करण्यासाठी ते हजरही झालेले नाहीत। असं असताना प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी महिलेनं जबरदस्तीनं गाड्या, सोनं आणि प्लॉट जागा खरेदी खतान्वये लिहून घेतल्याचा तक्रारी अर्ज MIDC पोलीस ठाण्यात दाखल केलेला होता। परंतु घडलेली घटना ही परळी शहरातील असल्यानं पोलिसांनी तिकडं तक्रार दाखल करण्याचं समजपत्र फिर्यादीला दिलेलं होतं। त्यानंतर फिर्यादी महिलेनं पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली। त्याचा तपास परळी बीड पोलिसांनी केला। त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवून आणि पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेच्या तक्रारीत तथ्य नसल्याचं तसंच तिनं अपहाराच्या गुन्ह्याला शह देण्यासाठी तक्रार केल्याचं निरीक्षण नोंदवून पोलिसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला। यामुळे फिर्यादी महिलेनं सोलापूर येथील न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती। या प्रकरणात न्यायालयानं पोलिसांकडून संपूर्ण अहवालाची गरज व्यक्त करून MIDC पोलीस ठाण्याला तपास करून 8 दिवसात त्यांचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचा आदेश पारित केलेला होता। त्याप्रमाणे पोलिसांनी तपास करून फिर्यादी महिलेच्या गाड्या, सोनं आणि प्लॉट जागा हे आरोपींनी जबरदस्तीनं काढून घेतल्याची कथित घटना तसंच फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची कथित घटना ही परळी बीड इथं घडल्यानं MIDC पोलिसांना या घटनेचा तपास करण्याचा अधिकार नसल्यानं फिर्यादीचा तक्रारी अर्ज निकाली काढल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता। यामध्ये सुशील कराडतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी लेखी म्हणणं दाखल केलं होतं आणि त्यासोबत बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्र दाखल केली होती। त्याचबरोबर आरोपीतर्फे मुद्दे मांडताना पोलिसांनी दाखल केलेल्या तपासी अहवालासोबत फिर्यादीचा घेतलेला जबाब दाखल केला असून त्यामध्ये फिर्यादीनं पोक्सोच्या घटनेबाबत आणि सोलापूरमध्ये घडलेल्या कथित घटनेचा उल्लेख केला नसल्यानं या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात प्रस्तुत गुन्हा येत नाही असं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं होतं। हे मुद्दे ग्राह्य मानून अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे मोहिते यांनी फिर्यादीची खासगी फिर्याद फेटाळून लावली आणि तिनं योग्य अधिकार क्षेत्रात दाद मागावी असे आदेश दिले। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी तर फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी यांनी काम पाहिलं। न्यायालयाने सुरुवातीला MIDC पोलिसांनी अहवाल सादर करावा असा आदेश केलेला होता। त्यानुसार काल MIDC पोलीस स्टेशन सोलापूर यांनी न्यायालयामध्ये अहवाल दाखल केला आणि घडलेल्या सर्व दखलपात्र गुन्हे हे परळी शहरात घडलेले असल्यामुळे तिने तिकडेच दाद मागावी असं पोलिसांनी आपला म्हणणं दाखल केलं होतं, आपला अहवाल सादर केलेला होता। त्याप्रमाणे त्यावर काल न्यायालयासमोर युक्तिवाद झाला। न्यायालयाने आज त्याचा निकाल दिलेला असून त्या निकालाप्रमाणे घडलेले सर्व दखलपात्र गुन्हे परळी शहरात घडलेले आहेत। त्यामुळे त्या कथित गुन्ह्यासाठी तिने तिथल्याच न्यायालयामध्ये दाद मागणे योग्य राहील असं निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सोलापुरातील खासगी फिर्याद फेटाळलेली आहे व ती फिर्यादीस परत करून तिने योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असा आदेश पारित केलेला आहे।